राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत सरकार आता अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आता शालेय शिक्षणने आज नवीन आदेश काढलेले आहेत। शाळेतील प्रत्येक शिक्षकांना आता एक नवीन जबाबदारी पार पाडावी लागणार आहे। नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल। सविस्तर वृत्त काय आहे पाहूयात। प्रत्येक शाळेत आता समुपदेशक नेमणार, शिक्षकांतूनच होणार नियुक्ती, शिक्षण विभागाच्या सूचना। राज्यात शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नव्याने उपाययोजना राबवण्यासाठी धोरण तयार करण्यात आले असून त्यानुसार आता प्रत्येक शाळेत उपलब्ध शिक्षकांमधून एक शिक्षक विद्यार्थी समुपदेशनासाठी नियुक्त करावा लागणार आहे। या समुपदेशकांकडून विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य व संतुलन राखण्याची जबाबदारी देण्यात येईल। या समुपदेशक शिक्षकांना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे। विद्यार्थी सुरक्षिततेसाठी शालेय शिक्षण विभागाकडून यापूर्वीच सुरक्षेच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत। मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत नव्याने धोरण निश्चित करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीश साधना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक घेण्यात आली। यामध्ये मान्यताप्राप्त शाळांनी तातडीने उपाययोजना करावयाच्या मुद्द्यांबाबत चर्चा करण्यात आली। या पार्श्वभूमीवर समितीच्या शिफारशीनुसार शालेय व्यवस्थापनाने शाळा स्तरावर तातडीने करावयाच्या कार्यवाहीचे मुद्दे जारी करण्यात आले असून त्याबाबतची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे। तर शाळा व्यवस्थापनाने करावयाच्या उपाययोजना काय? सर्व शाळांमध्ये प्रसाधनगृहे ही स्वच्छ व वापरण्यायोग्य असावीत। 6 वर्षाखालील मुलांची काळजी घेण्यासाठी महिला कर्मचारीच नियुक्त करावी। प्रसाधनगृहामध्ये अलार्मची व्यवस्था असावी। शालेय परिसरात CCTV यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी। या यंत्रणेचे कमीत कमी 1 महिन्याचे बॅकअप असावे। शालेय विद्यार्थी वाहनांमध्ये महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे। शाळेत तक्रार निवारण समिती कार्यान्वित असावी, त्यांच्या नियमित बैठका घ्याव्यात। प्रत्येक शाळेत तक्रार पेटी असावी आणि ती आठवड्यातून किमान 2 वेळा पालक शिक्षक समितीचे अध्यक्ष व सखी सावित्री समितीचे अध्यक्ष यांच्यासमोर उघडावी व प्राप्त तक्रारीवर त्वरित कार्यवाही करावी। शाळा सुटल्यावर शाळा व शालेय परिसरात एकही विद्यार्थी थांबणार नाही याची खात्री करण्याबाबत शिक्षकांची ड्युटी लावावी। शाळांमध्ये बाल संरक्षण समितीही स्थापन करावी।